नमस्कार, मी सौ मयुरी नरावार. अमा न्यूज मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. पाहूयाच्या ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार. नोकरशाही व्यवस्था करण्यात व्यस्त. निकालाबद्दल तीव्र खळबळ. उमेदवार हजर होत आहे. विजयासाठी कोण जबाबदार आहे? पक्षमतांची मोजणी करत. आजच्या सविस्तर बातम्या. मतमोजणी आणि उद्या होणार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्याच्या तयारीत जिल्हा प्रशासन व्यस्त आहे. जिल्ह्यातील बोथ आणि आदिलाबाद मतदारसंघातील मतमोजणीची ही प्रक्रिया मुख्यालयातील TDDC येथे होणार आहे. स्ट्रॉंग रूमला लावूनच मतमोजणी केंद्र उभारण्यात येत आहे. लोखंडी कुंपण असलेले बॅरिकेड्स आधीच उभारून रंगरंगोटी करण्यात आली आहे. मतमोजणी कर्मचाऱ्यांसाठी टेबलसह आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मतमोजणी एजंट आणि आमदार उमेदवारांना बसू देण्याची उपाययोजना करण्यात येत आहे. मोजणीसाठी CC कॅमेरे बसवण्यात आले आहे. 2 मतदारसंघासाठी 14 टेबलद्वारे EVM मधील मतांची मोजणी केली जाईल. आदिलाबाद मतदारसंघासाठी 21 फेऱ्या आणि बोथसाठी 22 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. त्याच प्रकारे पोस्टल मतपत्रिका मोजण्यासाठी 2 टेबल आणि सेवा मतदारांच्या मोजणीसाठी दुसरा टेबल उभारण्यात येत आहे. चाय पानी का आइटम, कोई चाय पीने का आइटम। अच्छा वो मॉर्निंग थर्मल। मतदान शांततेत पार पडल्यानंतर निवडणूक निकालाबाबत मोठी खळबळ उडाली. त्यामुळे उमेदवारांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या कोणाची घोषणा झाली, 4 जण भेटले तर एक्झिट पोल आणि आगामी निकालांची चर्चा होत आहे. दुसरीकडे ते विजयावर अवलंबून आहे. आपापल्या मतदारसंघात मिळालेल्या मतांच्या आधारे ते गृहीत धरत आहे. काही ठिकाणी दुर्फता स्पर्धा आहे तर तिरंगी लढत आहे. विजयाबद्दल आत्मविश्वास नसला तरीही उद्या या जल्लोषात सामील देतील. उमेदवार संबंधित भागात पक्षाच्या ताकदीचे वजन करून विजयी होतील अशी चर्चा आहे. एक्झिट पोलने कुणालाही स्पष्ट आघाडी न दिल्याने जनतेला निकालात अधिक रस होता. काही मतदारसंघात दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या निवडणुकीत पक्षांना मिळालेली मते लक्षात घेऊन गणिते मांडली जात आहे. आदिलाबाद, बोथ, निर्मल, मुथोल, खानापूर, मंचिराला, बेल्लमपल्ली, चेन्नूर, आसिफाबाद आणि सिरपूर हे सगळ्या आदिलाबाद जिल्ह्यात एकूण 10 मतदारसंघ आहे व चुरशीच्या लढाईत कोणाचा विजय होतो, कोणाचा पराभव होतो हे जाणून घेण्यासाठी उद्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीचा मतदानाचा टप्पा संपला आहे। या महिन्याच्या 3 तारखेला डिसेंबर निवडणुकीचे महत्त्वाचे निकाल जाहीर होतील। कोणाला बोलवलं तर चौघे जमले तर कोणाला जिंकणार याची चर्चा सुरू आहे। निवडणुकीच्या निकालाबाबत राजकीय पक्ष आणि उमेदवारही कमालीचे उत्सुक आहे। ते कोणाच्याही जिंकण्याच्या शक्यताबद्दल भाकीत करण्यात गुंतले आहे। आदिलाबाद जिल्ह्यातील 2 मतदारसंघात एकूण 36 उमेदवार आहे। मात्र त्या मतदारसंघातून मिळालेली मते आणि त्या भागातील पक्षाची ताकद याचे मूल्यमापन केले जात असले तरीही त्यातून काही भीती पक्षांना सतावत आहे। द्विपक्षीय आणि त्रिपक्षीय लढीत कोणाच्या विजयाची शक्यता बिघडणार याबाबत पक्षाचे उमेदवार तर्कवितर्क लावत आहे। गेल्या निवडणुकीत पक्षांना मिळालेली मते आणि या निवडणुकीत मिळालेली मते याचा विचार करून ते मोजत आहे। कमी झालेली मते कोणाला मिळणार तर भीतीही उमेदवारांना सतावत आहे। अखेरच्या क्षणी लढलेल्या या मतदानाचा फायदा कोणाला होणार आणि कोणाला फटका बसणार याबाबत पक्षांतर्गत जोरदार चर्चा सुरू आहे। अखिल पक्ष रैतू संघाचे नेते बंडी दत्तात्रय यांनी रैतू बंधूला पैसे सोडवण्यास सांगितले। यासाठी त्यांनी जिल्हा मुख्यालयातील कृषी विभागाच्या जिल्हा कार्यालयात एडी पुल्लया यांची भेट घेऊन निवेदन सोपवण्यात आले। ते म्हणाले की आदिलाबाद जिल्ह्यात यासंगी पिके जसे की संघ, मक्का, तांदूळ, धान्य घेतली जातात। ते म्हणाले की राज्य सरकारने रैतू बंधू निधी शेतकऱ्यांना देण्याची सर्व व्यवस्था केल्यानंतर निवडणूक आयोगाने ती पुढे ढकलली। राज्य सरकारने तत्काळ कारवाई करून शेतकऱ्यांच्या खात्यात रैत बंधूचे पैसे जमा करावे असे आवाहन त्यांनी केले। రబ్బీకి సంబంధించినటువంటి రైతు బంధు నిధులను విడుదల చేయాలి। రైతుల ఐక్యత వర్ధిల్లాలి। రైతుల ఐక్యత వర్ధిల్లాలి। సంబంధించిన రైతు బంధు నిధులను విడుదల చేయాలి। రబీకి సంబంధించిన రైతు బంధు నిధులను విడుదల చేయాలి। వర్ధిల్లాలి। రబీకి సంబంధించిన రైతు బంధు నిధులను విడుదల చేయాలి। రబీకి సంబంధించిన రైతు బంధు నిధులను గతంలో కేసీఆర్ గారు ప్రామిస్ చేశారు, వెంటనే రైతు బంధు నిధులను రైతుల ఖాతాల్లో జమ చేస్తామని। కానీ ఈసీ ఉపసంహరించుకోవడం వల్ల ఆపేసింది కాబట్టి వెంటనే ఆపిన రైతు బంధు నిధులను రైతుల ఖాతాల్లో వెంటనే విడుదల చేయాలని, జమ చేయాలని మేము అఖిలపక్షం రైతు సంఘంగా డిమాండ్ చేస్తున్నాము। ఇప్పటికే ఎంతోమంది రైతులు ఆశతో ఉన్నారు కాబట్టి అనుకోకుండా అది ఈసీ ఉపసంహరించడం వల్ల డబ్బులు వేయలేదు కాబట్టి ఇప్పటికైనా రేపు మంత్రివర్గ సమావేశం ఏర్పాటు చేస్తున్నారు। వెంటనే రేపటి నుంచి రేపు రైతు బంధు డబ్బులన్నింటినీ కూడా రైతుల ఖాతాలో తప్పకుండా జమ చేయాలని మేము డిమాండ్ చేస్తున్నాం రైతు సంఘం అఖిలపక్షం ద్వారా। కాబట్టి ఇప్పటికైనా అధికారులకు కూడా మేము వినతి పత్రం ఇవ్వడం జరిగింది। రైతు సంఘం అఖిలపక్షం ఆధ్వర్యంలో ఇప్పుడే అగ్రికల్చర్ అధికారులకు మెమోరాండం కూడా ఇవ్వడం జరిగింది కాబట్టి అధికారులు కూడా వెంటనే చొరవ తీసుకొని రైతుల ఖాతాల్లో జమ చేయాలని మేము సందర్భంగా डिमांड చేస్తున్నాం। सर्वेक्षण संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलच्या निकालाने संभ्रमाची दारे उघडली आहे। कोणाला स्पष्ट आघाडी न दिल्याने सर्वेक्षणाबाबत स्पष्टता अभाव आहे। काही सर्वेक्षणामध्ये काँग्रेस सत्तेत येणार असल्याचे सांगत असताच अन्य काही संघटनांनी त्रिकृष्य घोषणा करून नेते आणि जनता दोघांनीही संशयाच्या भोवाऱ्यात टाकले आहे। एक्झिट पोलचे निकाल विचारता घेण्यात येत नाही। जसे की जनता म्हणत आहे 2018 चे एक्झिट पोल हे याचे उदाहरण असल्याचे सांगत जात आहे। त्यावेळी सर्वेक्षण कंपन्या लोकांच्या मनाचा वेध घेण्याची अपयशी ठरल्याने त्यांना विजयाचा अंदाज येत नव्हता आणि यावेळीही एक्झिट पोलच्या निकालामध्ये सातत्य नसल्याने अनिश्चितता दिसून येते। आदिलाबाद जिल्ह्यात बोथ आणि आदिलाबाद मतदारसंघात एकूण 4,48,374 मतदार असून त्यापैकी 3,58,259 मतदान झाले
तर 79.86% मतदान झाले। 2,19,291 पुरुष मतदार होते तर 1,77,597 मतदान झाले होते। यामध्ये 2,29,074 महिला मतदार असून 80,661 मतदान झाले। एकंदरीत पुरुषाच्या तुलनेत महिलांनी जास्त मतदान केल्याचे दिसते। बोथ विभागात बाजारपेठेत 100% मतदान झाले। आदिलाबाद मतदारसंघातील दसनापूर येथे मतदान केंद्रावर सर्वात कमी मतदान झाले। एसपी उदयकुमार रेड्डी यांनी विधानाद्वारे विधान केले आहे की विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेचा भाग म्हणून आदिलाबाद जिल्हा मुख्यालयातील स्थानिक टीटीडीसी केंद्रावर या महिन्याच्या 3 तारखेला कलम 144 लागू केले जाईल। मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने सर्व व्यवस्था पूर्ण केल्याचे सांगितले। एसपींनी खुलासा केला की टीटीडीसी केंद्राच्या आजूबाजूला 1 किलोमीटर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील। అదే విధంగా వారికి మెటీరియల్ కూడా మీ సీట్ వద్దకే వచ్చి అందరికీ కూడా విజ్ఞప్తి, అధికారికి సంబంధించిన అందరి సిబ్బంది వచ్చిన కూడా ఎవరు కూడా నిలబడి ఉండకుండా మీ అందరికీ తెలుసు ఆదిలాబాద్లో 25 మంది అభ్యర్థులు పోవడము, వాటితో వీవీప్యాట్ ఎలా అనుసరించడము, వీవీప్యాట్ రిజర్వ్ సిబ్బందికి అక్కడ ఆధారాలు సంతకం చేసిన తర్వాత ఎవరు కూడా వెళ్ళవద్దని చెప్పి కోరుతా ఉన్నాము। या महिन्याच्या 3 तारखेला होणाऱ्या मतमोजणीची सर्व व्यवस्था जवळपास पूर्ण झाली आहे। बोथ आणि आदिलाबाद मतदारसंघातील ईव्हीएम स्थानिक टीटीडीसी केंद्रात स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले आहे व उर्वरित कामांची व्यवस्थाही जोरात सुरू आहे। बोथ मतदारसंघाचे रिटर्निंग निवडणूक अधिकारी चाहत बाजपेयी यांनी या व्यवस्थेचा आढावा घेत कर्मचाऱ्यांना अनेक सूचना दिल्या। एक ही टेबल आता है इसमें, ये वोट वॉलेट टाइप का पोस्टल बैलेट के लिए नहीं है ये। పోలీస్ డిఓ మేడం రైట్ पक्षाचे ज्येष्ठ नेते बालुरी गोवर्धन रेड्डी यांनी आदिलाबाद येथील रिम्स रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली। निवडणूक प्रचारादरम्यान दुचाकीवरून पडलेल्या ध्रुव नानी यांना कार्यकर्त्याचा हात मोडला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। गोवर्धन रेड्डी यांना ही बाब कळताच त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। कोंडुरी रवी आदी त्यांच्यासोबत उपस्थित होते। ये डॉक्टर ऑपरेशन
ये डॉक्टर ऑपरेशन बातमी संपण्यापूर्वी पुन्हा एकदा ठळक बातम्या। विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार, नोकरशाही व्यवस्था करण्यात व्यस्त। निकालाबद्दल तीव्र खळबळ, उमेदवार हजर होत आहे। विजयासाठी कोण जबाबदार आहे, पक्षमतांची मोजणी करत। या होत्या आजच्या बातम्या। पुढच्या बातमीपत्रात पुन्हा भेटूया, तोपर्यंत पाहत रहा अम्मा न्यूज, सत्तेसाठी जनतेसाठी। नमस्कार।